श्रीकांत मोरे एक बहुआयामी व्यक्तित्व, एक अर्थतज्ञ, साहित्यिक, कवी, उत्तम प्रशासक, प्रभावी वक्ता, प्रगतशील शेतकरी, विचारवंत, अभ्यासक. एका तत्वनिष्ठ संस्कारातून निर्माण झालेलं हे व्यक्तित्व, त्यामुळं सामाजिक भान आणि उत्तरदायित्वाची जबाबदारी देखील. म्हणूनच सरकारी यंत्रणेतील उच्च पदस्थ अधिकारी पद हाती राहिलेलं असलं तरी एक साधेपण श्रीकांत मोरे यांच्या ठायी दिसून आलं. सरकारी अधिकारी म्हणून पदाला न्याय देताना त्यांच्या हातून घडलेलं प्रभावी कार्य एक तळमळ दाखवून देणार होतं. मोरे साहेब जिल्हा उपनिबंधक असतील, अथवा मग वस्त्रोद्योग विभागाचे उपसंचालक म्हणून जबाबदारी असेल, अथवा अन्य एखादं अधिकारी पद, आपल्या कार्याची छाप, आपल्या कार्याची तडप तिथं श्रीकांत मोरे यांनी दाखवून दिली. वास्तववादी पवित्रा श्रीकांत मोरे यांच्या कार्यातून या दरम्यान दिसला. त्याचबरोबर एका समन्वयातून सरकारी ध्येय धोरणांची अंमलबजावणी श्रीकांत मोरे यांच्या कार्यातून पुढे येते. हाडाचा शिक्षक असणाऱ्या व्यक्तित्वामुळं शिस्त ही ओघाने आली. कार्याची निश्चित दिशा आणि निरपेक्ष अशी भावना ही श्रीकांत मोरे यांच्या व्यक्तित्वातून दिसून येते. मग ते कार्य सरकारी अधिकारी म्हणून पार पाडलेलं असेल, अथवा मग विषय हा मनोरमा परिवाराचा असो. एक हाती घेतलेलं कार्य तडीस नेण्याची जबरदस्त इच्छाशक्ती हेही विशेष. म्हणूनच सरकारी अधिकारी पदाचा कार्यकाळ यशस्वी आणि मनस्वी समाधान देणारा ठरला. सतत झटून काम करणारी माणसं ही कधीच स्वस्थ राहत नाहीत, असा आपला सर्वांचा अनुभव. श्रीकांत मोरे यांच्या बाबतीत आपल्याला अगदी असंच म्हणता येईल. पहा ना, सेवानिवृत्तीनंतर साहेबांचं बिझी शेड्यूल काहीसं वेळ देणारं ठरेल अशी साऱ्यांची अटकळ होती. मात्र इथे कुठला स्वल्पविराम, अल्पविराम वगैरेचा संबंधच उरला नाही. पण मोरे साहेबांनी दिला मनोरमा परिवाराला पूर्ण वेळ. मनोरमा परिवाराची पावलं अधिक वेगानं पुढे टाकण्याची सुरू झाली कार्यवाही. नव्या बदलांना सामोरे जात, नव्या वाटा स्वीकारत, तसा बदल घडवत श्रीकांत मोरे यांनी मनोरमा परिवार हा पुरता सक्षम केला. आपण सुरुवातीलाच व्यक्तिमत्वाचं विशेष मांडलं, त्यामध्ये समाजाप्रतीच्या उत्तरदायित्वाचा आपण उल्लेख केला होता. मनोरमा परिवार आज अर्थकारणात सक्षमपणे उभारलेला आपण पाहतो. याचबरोबर प्रकर्षानं उल्लेख करावासा वाटतो तो सामाजिक कार्याचा. विषय शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा असेल, तिथे मनोरमा परिवार आघाडीवर. महिला सक्षमीकरणाचं कार्य असेल, यामध्ये मनोरमा परिवाराचा पुढाकार. क्रीडा विश्वासाठी योगदान म्हणायचं तर अलीकडच्या मॅरेथॉन स्पर्धांसाठी असणाऱ्या योगदानाचा उल्लेख करावा लागेल. साहित्य सेवेसाठी राज्यात मानाचं स्थान असणाऱ्या मनोरमा पुरस्कारांचं आपल्याला नाव घ्यावं लागेल. आरोग्य क्षेत्रातही मनोरमा परिवाराचा तितकाच पुढाकार दिसतो. सातत्यपूर्ण अशा आरोग्य शिबिरातून सामान्य जनांना मोठा दिलासा मिळतो. आता असे एक नाही तर अनेक सामाजिक उपक्रमातून श्रीकांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्याचा विस्तार होतोय. समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना यातून स्पष्टपणे दिसून येते. अर्थतज्ञ असणाऱ्या एखाद्यानं आपली संस्था सक्षम केली असती आणि त्यातच समाधान मानलं असतं. इथं श्रीकांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली मनोरमा परिवार 750 कोटींचा व्यवसाय करतो आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्याचा डोंगर देखील उभारतो. यामधूनच श्रीकांत मोरे यांचं सामाजिक भानही आपल्याला दिसतं. खरं म्हणजे आपला जो समाज चालतो तो अशा जबाबदार मंडळींच्या उत्तरदायित्वाच्या कार्याच्या जोरावर. अन्यथा सेवानिवृत्तीनंतर श्रीकांत मोरे यांना आपापलं जीवन जगण्याचा मार्ग होताच. पण जिथे तत्वनिष्ठ संस्कार येतात, उत्तरदायित्वाची भावना असते, तिथे समाजाप्रतीचा विचार हा पहिल्यांदा येतो. नेमकं तेच कार्य आपल्याला श्रीकांत मोरे यांच्या हातून घडलेलं दिसतं. आता इतकं सगळं महत्वपूर्ण कार्य घडत असेल तर आमचा समाज हा याची दखल घेणारच. विविध पुरस्कारानं श्रीकांत मोरे यांचा गौरव होत असताना त्यांच्या कार्याची ती पोच पावतीच आपल्याला म्हणावी लागते.
शासकीय सेवेत झालेला गौरव असेल अथवा मनोरमा परिवाराच्या माध्यमातून घडलेल्या कार्याबद्दल श्रीकांत मोरे यांचा विविध पुरस्कारानं झालेला गौरव असेल, समाजानं व्यक्त केलेली ती ऋणाची भावनाच आपल्याला म्हणता येईल. आजही अव्याहतपणे श्रीकांत मोरे यांचं हे कार्य सुरू आहे. मनोरमा नावानं रुजलेलं रोप त्याचं आज आधारबळात रूपांतर झालंय. यामध्ये श्रीकांत मोरे यांचं महत्वपूर्ण योगदान आपल्याला म्हणता येतं. या सगळ्या त्यांच्या वाटचाली खरं म्हणजे एखाद्या पुरुषाच्या मागे, एखाद्या पुरुषाच्या यशस्वी कारकिर्दी मागे एका महिलेचा हात असतो असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे श्रीकांत मोरे यांच्या या यशस्वी अशा वाटचालीत त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती शोभाताई मोरे यांचा देखील तितकाच पुढाकार राहिलाय, याचा देखील आपल्याला उल्लेख यामध्ये करावा लागेल. एक सर्व व्यापकता, सर्व समावेशकता श्रीकांत मोरे यांच्या कार्यात आपल्याला दिसते. अर्थतज्ञ, विचारवंत, अभ्यासक, प्रगतशील शेतकरी, साहित्यिक अशा भूमिकेत वावरताना त्यांच्या व्यक्तित्वाविषयी आम्हाला अप्रूपच वाटतं. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना सामाजिक कार्याची किनार श्रीकांत मोरे यांच्या व्यक्तित्वाला विशेष झळाळी मिळवून देते. त्यांच्या हातून असंच भरीव कार्य येत्या काळात देखील घडत राहो हीच त्यांच्या वाढदिना दिवशीची शुभकामना.